महाराष्ट्राच्या मातीतून कोट्यावधींची खनिजे उपसायची, शासनाचा महसूल बुडवायचा आणि स्थानिक गरिबांच्या पाचवीला पुजलेलं मरण अधिक गडद करायचं, असा एक कलमी कार्यक्रम सध्या आडेगाव परिसरात सुरू आहे. ईशान मिनरल्स या कंपनीच्या मुजोरीनं आडेगावचे ग्रामस्थ अक्षरशः होरपळून निघाले आहेत. दैनिक साहसिकने या अन्यायाला वाचा फोडल्यानंतर आता खळबळ उडाली असून कंपनीचा सर्वेसर्वा अरिहंत अग्रवाल याने ब्र काढायलाही जागा उरलेली नाही. मात्र या सर्व प्रकरणाचा खरा सूत्रधार लाचखोर खनिकर्म अधिकारी संजय जोशी असल्याचे बोलले जात असून त्याच्याच आशीर्वादामुळे अग्रवालने आडेगावची वाट लावली आहे. ईशान मिनरल्समधून उडणाऱ्या विषारी धुळीनं आडेगावच्या शिवाराला पांढऱ्या कफनात वेढले आहे. हिरवीगार पिके धुळीखाली गाडली जात असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला जात आहे. नवनाथ महादेव क्षीरसागर या शेतकऱ्याची व्यथा ऐकून पाषाणालाही पाजर फुटेल. गेल्या 11 ते 12 वर्षापासून त्यांच्या पिकांचे नुकसान होत असतानाही कंपनीनं त्यांना दमडीचीही मदत केलेली नाही. 3,30,000 रुपयांची थकबाकी आणि वार्षिक 60,000 रुपयांची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी या मायबाप शेतकऱ्याला आज उपोषण मंडपात बसावे लागत आहे. ही लोकशाहीसाठी लाजिरवाणी बाब आहे. नियम धाब्यावर बसवून बफर झोनमध्ये बेकायदेशीर उत्खनन करण्याचा सपाटा ईशान मिनरल्सनं लावलेला आहे. निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी असलेले नियम या कंपनीसाठी केवळ कागदावरच उरलेले आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे डी वॉटरिंग. 80 फुटाच्या खाली बेसुमार पाणी उपसा केल्यामुळे परिसरातील भूजल पातळी रसतळाला गेली आहे. आडेगावच्या विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत. गावाचा पाणी प्रश्न गंभीर करून स्वतःची तिजोरी भरणाऱ्या या कंपनीला लगाम घालणार कोण? खनिज कर्म विभागाचे अधिकारी संजय जोशी यांच्यावर लाचखोरीचे आरोप होत असताना त्यांनी ईशान मिनरल्सच्या बेकायदेशीर कृत्यांकडे जाणीवपूर्वक डोळे झाक केल्याचे स्पष्ट दिसत आहे. जेव्हा एखादा अधिकारी भ्रष्टाचाराच्या चिखलात रुतलेला असतो तेव्हाच अरिहंत अग्रवाल सारखे उद्योजक निर्ढावतात. शासनाच्या तिजोरीवर कोट्यावधींचा दरोडा टाकला जात असताना खनिकर्म विभाग मुग गिळून का बसला आहे? अग्रवालची ही चुप्पी म्हणजेच गुन्ह्याची कबुलीच नाही का? ग्रामस्थांच्या या लढ्याला आता राजकीय बळ मिळाले आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांनी सहकाऱ्यांसह उपोषण मंडपाला भेट देऊन कंपनीला थेट इशारा दिला आहे. आडेगावच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूंची किंमत कंपनीला मोजावी लागेल. जर प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप केला नाही तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून हे साम्राज्य उखडून टाकेल, अशा शब्दात खाडे यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले. यावेळी तेजराज बोढे, मोहन पानघटे, नितेश ठाकरे यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आहे. ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या ज्यावर निर्णय होणे अनिवार्य आहेत. 1. तात्काळ पुनर्भरण. उत्खनन केलेल्या परिसराचे शास्त्रीय पद्धतीनं पुनर्भरण करण्यात यावे. 2. डी वॉटरिंगवर बंदी. 80 फुटाखालील पाण्याचा उपसा त्वरित थांबवण्यात यावा. 3. प्रदूषण नियंत्रण म्हणजेच रस्त्यावर दररोज वॉटर टँकरद्वारे पाणी मारून धूळ थांबवण्यात यावी. 4. थकीत नुकसान भरपाई म्हणजेच नवनाथ क्षीरसागर यांच्यासह सर्व बाधित शेतकऱ्यांना व्याजासह भरपाई मिळावी. 5. बफर झोनचे रक्षण म्हणजेच बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हावेत. एकीकडे सर्वसामान्य माणूस नियमांच्या जाळ्यात अडकतो आणि दुसरीकडे ईशान मिनरल्स सारख्या कंपन्या प्रशासनाला खिशात घेऊन फिरतात, असा समज जनमानसात दृढ होत आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून भ्रष्ट खनिकर्म अधिकाऱ्यांची चौकशी करावी आणि आडेगावच्या भूमीला या प्रदूषणाच्या विळख्यातून मुक्त करावे, हीच आता संपूर्ण जिल्ह्याची मागणी आहे. नमस्कार. मी तर त्या उपोषण मंडपाला भेट दिली. आता तिथं आलो होतो तर क्षीरसागर बसून आहे 3 दिवसापासून. सुमित नवनाथ क्षीरसागर आडेगावचे. तर मी म्हणलं तुम्ही भेट नाही दिली सर, तुम्ही येतं उपोषण मंडपाला? नाही, टीम आली होती आमची. टीम आहे तुम्ही? ठीक आहे, उद्या तुम्ही भेट द्या ना. आता मी कंपनी मालकासंग बोललो अग्रवाल सोबत. अग्रवाल साहेबांना म्हटलं का तुम्हाला लिहून दिलं बा, तुम्ही जे कॉम्पेन्सेशन किंवा ठरवून द्याल तुमच्या सर्वेनुसार तर आम्ही देऊ बा त्यांनी. तर तुम्ही तात्काळ उद्या येऊन ते उपोषण सोडवा ना. तुम्ही त्याप्रमाणे ते करून हे करा. 4था दिवस उद्या. हा, तर उद्या येऊन ते सोडवा ना, त्यांना मदत करा साहेब. हा, कारण उद्या किती वाजता याल तुम्ही? हा, उद्या कळून त्यांना हे करा ना. कारण उपोषण 4था दिवस आहे. हा, उद्या आता 3रा दिवस, 4था दिवस. उद्या येऊन त्यांना हे करा. त्यांना म्हणलं का कंपनी मालकांना म्हणलं का तहसीलदार साहेब जे बोलतो, ठीक आहे, या उद्या साहेब. हो, तर उद्या जर नाही आला तो 12-1 वाजेल तर मला फोन करा. ठीक आहे, 12-1 वाजे नाही फोन करू. ठीक आहे. त्याने जे म्हटलं का